फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एकदम रवेदार अशी रामफळाची बासुंदी. तर इथं त्याच्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे आणि ते दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर इथं दूध गरम करायचं. गरम केल्यानंतर म्हणजेच एक उकळी आल्यानंतर ते मिडियम गॅस ठेवायचा आणि जसजशी त्याच्यावर साय येईल तशी ती नेहमी प्रत्येक वेळेस चमच्याने हलवून पूर्णपणे ढवळून घ्यायची. म्हणजे कसं रवेदार आणि घट्टसर अशी आपली दूध तयार होतं. आणि आता इथं मी पाववाटी साखर टाकली आहे. तर इथं साखरेचं प्रमाण पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे. जर जास्त गोड खात असाल तर अर्धी वाटी टाकली तरी चालते. कारण काय होते, आपण इथं दूध आटवणार आहोत आणि त्याच्यानंतर इथं सीताफळ पण टाकणार आहोत. सीताफळ पण गोड असतं. मग त्याच्यानंतर आपण थोडीफार साखर ॲडजस्ट करू शकतो आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची. आता दूध उकळतंय तोपर्यंत इथं रामफळ स्वच्छ धुवून इथं कापून घ्यायचं आहे. आता इथं पुरण यंत्र म्हणजे पुरणाची जी जाळी असते आपली ती घेतली आहे. त्याच्यामध्ये रामफळ कापून त्याच्यामधला जो गर आहे तो आपण इथं गाळून घ्यायचा आहे. म्हणजे त्या बिया वेगळ्या होतील आणि चमच्याच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून खाली त्याचा गर येईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सगळं गर काढून घ्यायचं आहे. रामफळ छान पिकलेलं आहे आणि मीडियम साईजचं एकच रामफळ घेतलेलं आहे. म्हणजे 1 लिटर दुधासाठी एक मीडियम साईजचं रामफळ बास होतं. आता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय खाली छान असा गर निघतोय त्याचा. तर आता एका पूर्ण रामफळाचा असा गर काढून घ्यायचा आणि जे आपण बासुंदीसाठी दूध गरम करायला ठेवले ते पण अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि त्याची वरची साय आहे ती दुधामध्ये मिक्स करत राहायची. म्हणजे रवेदार टेक्स्चर येतं आणि घट्टसर बासुंदी आपली तयार होते. तर आता इथं छान असा गर निघालेला आहे आपला, तुम्ही बघू शकताय. आणि ह्या बिया पण छान वेगळ्या झालेल्या आहेत. आता हा गर आपण जी बासुंदी म्हणजे दूध जे गरम करायला ठेवलं होतं ते बऱ्या प्रमाणात आटले. आता इथं थोडंसं कोमट असतानाच म्हणजे जास्त गरम असताना आपण टाकायचा नाही गर हा. तर थोडंसं कोमट झालं मी साईडला काढून ठेवलेलं आणि कोमट झाल्यानंतर हा जो गर आहे तो त्याच्यात छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर सर्व करा. खूप छान होते बासुंदी. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.